नमस्कार मंडळी, मी अर्चना तोटेकर अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज मी तुमच्याबरोबर बीटाच्या कोशिंबिरीची रेसिपी शेअर करणार। सो त्याच्याकरता पहिली मी एक मोठासा बीट घेतला, तो स्वच्छ धुतला, त्याच्या साली काढून घेतल्या, त्याचे 2 तुकडे केले आणि कुकराच्या भांड्यात ठेवला, थोडेसे पाणी घातले आणि व्यवस्थित 4 अशा शिट्या करून घेतल्या। सो बीट व्यवस्थित शिजतो त्यास लागून तो थंड झाल्यानंतर कुकर मी त्याच्यातला बीट काढून घेतला आणि पाणी तसंच ठेवले थंड हव्या। त्या थंड झाल्यानंतर पाणी पिवायचे असते, बाहेर उडवप असत नाही, नाहीला पाप लागते। आणि मग मी तो बीट किसून घेतला, त्याच्या मी थोडेसे मीठ आणि साखर घातली, ते व्यवस्थित एकजीव करून घेतले आणि थोडा वेळ साइडीन ठेवले। तोपर्यंत मी एका लहानशा कढईत थोडेसे तेल तापवले, त्याच्या मी सासवा, जिरे, हिंग पावडर आणि मिरच्या बारीक चिरून घातल्या आणि ही फोडणी अशी व्यवस्थित करून घेतली। त्याच्यानंतर ही फोडणी मी बीटाच्या किसा भितर मिक्स केली आणि थोडा वेळ साइडीन ठेवली आणि तोपर्यंत मी एका लहानशा भांड्यात धय घेतले आणि ते व्यवस्थित फेटून घेतले, म्हणजे दह्यातल्या सगळ्या गुठळ्या जाता आणि त्याची अशी स्मूथ असे दही होते। म्हणजे काय मदत होते की आम्हा ह्या कोशिंबिरी घातल्यानंतर त्या कोशिंबिरीच्या प्रत्येक कणा व्यवस्थित दही लागते। जर त्या गुठळ्या असेल जाल्यार ते लागत नाही आणि मग तुम्हाला मध्येच आंबट मध्येच गोड अशी टेस्ट लागवायला लागते। हे व्यवस्थित असे फेटून घातले की नाही दही ते प्रत्येक कणा सारखे लागते आणि त्यास लागून टेस्टही बरी येते कोशिंबिरी। हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि हे दही घातल्यानंतर मी ते व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आमची रेसिपी तयार आहे। सो हार्डली 10 ते 15 मिनटं लागतात, जितका टाईम ह्याच्या बीट शिजवायला लागतं बघा तोच मेजर टाईम। सो हार्डली 10 ते 15 मिनटं किंवा जास्तीत जास्त 20 मिनटं ही रेसिपी तयार होते आणि साइड बाय साइड तुम्ही तुमचे बाकीचे जेवण करू शकता। सो सकाळच्या गडबडीच्या टायमात जर तुम्हाला सुचत नसेल आज भाजी काय करावी, तर भाजीच्या बदला तुम्ही ही कोशिंबीर नक्की ट्राय करू शकता। सो ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि मग कमेंट सेक्शनात नक्की सांगा तुम्हाला आवडली की नाही ती। बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ। आणि प्लीज जाता जाता माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ।